भारतीय संविधानाच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी जो शपथ घ्यायची असते त्या शपथेचा नमुना देण्यात आलेला आहे. या शपथेच्या नमुन्यामध्ये शेवटी असं म्हटलेलं आहे की मी शपथ घेत असताना भारताचं संविधान आणि कायदा उन्नत करण्याचा प्रयत्न करीन. परंतु ही शपथ खरोखरच पाळली जाते का असा प्रश्न आज घडीला भारतीयांना पडलेला आहे. त्याचं कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी काल पुण्यामध्ये एक भाषण केलेलं आहे. या भाषणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असं म्हणतायत की मी ईश्वराला स्मरण करून किंवा ईश्वरासमोर बसून काही निर्णय घेत असतो. मी ज्यावेळेस अयोध्येचा निर्णय घेतला त्यावेळेस मी ईश्वराच्या समोर बसलो होतो की मला काही सुचत नाहीये, तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. नेमकं डी.वाय. चंद्रचूड आताच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नेमकं काय म्हणाले होते हे आपण एकदा ऐकूया. प्रत्येक वेळा काम करताना असं होतं बघा कोर्टात की याचा पर्याय काय आहे, याचा सोल्युशन काय आहे हे सुचत नाही आपल्याला. जेव्हा मी अयोध्येचं काम माझ्या पुढे आलं होतं, आणखीन आम्ही 3 महिने अयोध्येच्या कामावर आम्ही विचार करत होतो. म्हणजे शेकडो वर्ष ज्याला कोणी सोल्युशन मानलं नाही ते काम आमच्या पुढे आलं होतं. आणि त्यावेळेला एक असं झालं ते काम चालूच असताना की ह्याच्यात मार्ग कसा शोधायचा आम्हाला कोणालाही माहिती नव्हतं. ह्याच्यात मार्ग कसा शोधता येईल. त्यावेळेला मी आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनात माझी पूजा करतो तेव्हा मी देवांच्या पुढे भगवंतांच्या पुढे मी बसतो तिथे आणि मी त्यांना सांगितलं ह्याच्यात मार्ग तुम्हीच शोधून द्या. आणि आपला जर का विश्वास असेल, आपली आस्था असेल तर मार्ग आपल्याला नेहमी देव शोधून देतात. आणि आपल्याकडे त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा मी अयोध्येचा निर्णय दिला त्यावेळेस मलाही सुचत नव्हतं की नेमकं काय करायचं, आणि म्हणून मी देवासमोर बसलो आणि देवालाच विचारलं की तुम्ही याच्यातून काहीतरी मार्ग काढा, आणि मग देवाने मार्ग काढला. याचा अर्थ असा आहे की अयोध्येचा निर्णय देत असताना जो काही निर्णय झालेला आहे तो निर्णय देवाने दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाच्या जजने दिलेला हा निर्णय नाही आहे. आणि त्याच्यामुळं हा जो निर्णय आहे हा निर्णय भारताच्या संविधानाला अनुसरून देखील नाही आहे. कारण देवाने जर निर्णय दिला असेल तर मग सर्वोच्च न्यायालयाने कुठल्या कायद्याचा आधार घेतला हा देखील प्रश्न विचारणं तितकंच गरजेचं आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने जर असं म्हटलं असतं सुप्रीम कोर्टाच्या की आम्ही या कायद्यानुसार हा न्याय देतो आहे असं जर म्हटलं असतं तर गोष्ट वेगळी होती. परंतु ईश्वराने हा मार्ग काढलेला आहे आणि माझी त्या ईश्वरावर श्रद्धा आहे आणि मी ईश्वराने सांगितलेल्या मार्गाने मी हा निर्णय दिलेला आहे. अर्थातच याच्यासाठी भारतीय संविधानाचा किंवा भारताच्या कोणत्याही दंडविधानाचा वापर केला गेला नाही का असा देखील प्रश्न आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जेव्हा बोलत होते त्यावेळेस ते असं म्हणतायत की मला हा निर्णय देवाने देण्यास सांगितलेला आहे. अर्थातच हा निर्णय देत असताना जर त्यांनी देवाचं स्मरण केलं असेल किंवा देवाने जर त्यांना हा निर्णय सुचवला असेल तर याचा अर्थ त्यांनी कोणत्याही कायद्याचा आधार घेतला नाही असा होतो का? समजा आज जर सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश असं म्हणत असतील की मला ईश्वराने किंवा ईश्वराला स्मरून मी हा न्याय दिलेला आहे, उद्या एखादी व्यक्ती मुस्लिम या देशाच्या सुप्रीम कोर्टाची मुख्य न्यायाधीश होईल आणि ते म्हणेल की मुझे ये अल्लाह ने बताया है कि ऐसा ऐसा न्याय देना है. अनेक काही दिवसानंतर एखादी शीख व्यक्ती सुप्रीम कोर्टाची मुख्य न्यायाधीश होईल आणि ती पुन्हा म्हणेल की मुझे वाहिद गुरु ने ये कहा है कि ऐसा ऐसा करना है. असं जर प्रत्येक धर्माची व्यक्ती म्हणू लागली किंवा पुढे चालून जर एखादी ख्रिश्चन व्यक्ती या देशाच्या सुप्रीम कोर्टाची मुख्य न्यायाधीश झाली तर तो म्हणेल की मुझे गॉड ने ऐसा कहा है, जजेस ने ऐसा कहा है. असं जर होऊ लागलं तर मग या देशातल्या संविधानाला, संविधानातल्या कायद्याला आणि संविधानाला अनुसरून करण्यात आलेल्या कायद्याला आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या रचनेचं काय? खरं तर भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्येच आपण धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतलेली आहे की हा देश आम्ही धर्मनिरपेक्षतेने चालवणार आहोत असं देखील म्हटलेलं आहे. आणि याच संविधानाची शपथ घेऊन याच संविधानातल्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या शपथेच्या नमुन्यानुसार शपथ घेऊन आपण या देशाचा राज्यकारभार करतो. शासन असेल, प्रशासन असेल, कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल किंवा न्यायमंडळ असेल, हे सगळे जणच या भारताच्या संविधानाला स्मरून काम करत असतात. परंतु जर एखादा निर्णय असा होत असेल ज्याला ईश्वराला स्मरावं लागत असेल तर मग हा कायदा काय कामाचा असा देखील प्रश्न सामान्य माणसाच्या मनामध्ये पडू शकतो. म्हणून सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश असतील किंवा सरकार असेल किंवा कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ किंवा न्यायमंडळ असेल, यातल्या कुठल्याही व्यक्तीने कोणतंही स्टेटमेंट करत असताना जबाबदार व्यक्तीने आपण जबाबदारीनं स्टेटमेंट केलं पाहिजे
की आपण नेमकं काय करतो आहोत, आपण नेमकं कोणत्या पदावरती बसलेलो आहोत आणि आपल्याला नेमकं काय करायला सांगितलेलं आहे भारताच्या संविधानाने. परंतु असं न होता आता जे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणत आहेत की मी ईश्वराला स्मरून हा न्याय दिलेला आहे. अर्थातच त्यांनी राज्यघटना डावलली आहे का, त्यांनी राज्यघटनेमधले कायदे डावललेले आहेत का, किंवा राज्यघटनेला अनुसरून करण्यात आलेले जे काही कायदे आहेत ते सर्व कायदे डावलून त्यांनी ईश्वराने सांगितलेला निर्णय दिलेला आहे का. खरं तर आपल्या मनामध्ये असाही प्रश्न पडू शकतो की उद्या एखादा जज असा म्हणेल की काल माझ्या स्वप्नामध्ये देव आले आणि त्या देवांनी मला असा निर्णय द्यायला सांगितला. एखादी मुस्लिम जज असं म्हणेल की कल मेरे ख्वाब में अल्लाह आया था और अल्लाह ने मुझे ऐसा करने को कहा. एखाद्या तिसऱ्या जजला असं वाटेल जो ख्रिश्चन आहे तो म्हणेल की मुझे जजेस ने ऐसा कहा था इसलिए मैंने ऐसा किया है. किंवा एखाद्या चौथ्या जजेसला असं वाटेल जो शीख असेल तो म्हणेल की मुझे वाहिदी गुरु ने ऐसा कहा था इसलिए मैंने ऐसा किया है. असंच जर होत राहिलं तर भारताच्या संविधानाचं आणि भारतामध्ये संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये सांगण्यात आलेल्या उद्देश पत्रिकेतल्या धर्मनिरपेक्षतेचं काय असा देखील प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. सगळ्यांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण झाले पाहिजेत आणि येणाऱ्या प्रत्येक निर्णयाची चिकित्सा देखील आपण भारताच्या संविधानानुसारच केली पाहिजे. त्याच्यामुळं हा वाटतो तितका सोपा विषय नाहीये किंवा ते सहज बोलून गेलेले नाहीयेत, तर थेट हे राज्यघटनेलाच एक मोठं चॅलेंज आहे. आणि म्हणून आपण सावध असलं पाहिजे आणि या सगळ्या निर्णयाचा आपण विरोध देखील केला पाहिजे. आपल्याला नेमकं सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांच्या या भाषणाबद्दल आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.